आणि आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्तानं जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट्सचे काही जुने विद्यार्थी जे मध्ये जमलेले आहेत. आपली प्रियांका तिकडे आहेत, आपण प्रियांकाकडे जाऊयात. प्रियांका, जे म्हटल्यानंतर प्रत्येक आर्टिस्ट हळवा होतो. अशी काय ओढ आहे की जे या प्रत्येक आर्टिस्टला पुन्हा एकदा त्याच्या जुन्या या कॉलेजकडे, जुन्या शाळेकडे घेऊन येते? राईट, आपण मगाशी बोललो की ही इन्स्टिट्यूट, या इन्स्टिट्यूटने यांना कसं शिकवलं की ही इन्स्टिट्यूट त्यांची टीचर म्हणून आयुष्यात कशी राहिली. पण आत्ता आपण जे मधल्या त्यांच्या फेवरेट किंवा नॉट सो फेवरेट टीचर्सबद्दल बोलणार आहोत. मला सांगा, जे मधले टीचर्स काही वेगळे असतात का? वेगळे तर असतात, मी नावं नाही घेऊ शकत बिकॉज आय डोंट वॉन्ट टू फेवर एनीबडी ऑर अनफेवर एनीवन. पण हे कॉलेज क्रिएटिव्हिटीज आहे आणि टीचर्स क्रिएटिव्ह असल्याशिवाय स्टुडंट्स क्रिएटिव्ह होऊ शकत नाहीत. म्हणजे नॉर्मली आपण कॉलेजमध्ये बघतो, एक नॉर्मल कॉलेजमध्ये आपल्याला एक नॉर्मल फॉर्मॅट असतो. सकाळी जाऊन सही करायची किंवा क्लासमध्ये अटेंडन्स द्यायचा, तो लेक्चर अटेंड करायचा वगैरे वगैरे वगैरे. आमचं कॉलेज तसं सकाळी 9:45 ते 3:30 असायचं. पण तुम्ही कधी बघितलं तर मुलं जेव्हा कॉलेजमध्ये येतात तेव्हा ती पहिली कॅन्टीनमध्ये व्हिजिट करतात. म्हणजे ती तिकडे अर्धा पाऊण तास घालवतील, नंतर मग क्लासमध्ये जाऊन बॅगा ठेवतील, मग परत येतील खाली, मग काही नाश्ता करतील, मग परत वरती जातील. असंच आपण मगाशी कॅन्टीन पासून सुरुवात केली. नक्कीच. आणि असं असून सुद्धा कधी आमच्या टीचर्सने आम्हाला असं थांबवलं नाही, कधी असं म्हटलं नाही की तुम्ही क्लासमध्येच बसून राहिलं पाहिजे, क्लासमध्ये बसूनच काम केलं पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही खाली बसून, झाडाखाली बसून, कॅन्टीनमध्ये बसून सुद्धा असाइनमेंट्स केलेले आहेत. आणि ह्याच्यासाठी टीचर्सने ऑलवेज आम्हाला फेवरच केलं आहे की तुम्ही कुठेही काम करा पण काम चांगलं घेऊन या. असंच कायम झालेलं आहे. आणि टीचर्सचा एक ॲटिट्यूड स्टुडंट्सकडे सुद्धा असा आहे की तुम्ही जेवढं क्रिएटिव्ह वातावरण तुमच्यासाठी निर्माण कराल तेवढीच तुमची क्रिएटिव्हिटी वाढेल. पण अशी एक कधी न विसरता येण्यासारखी अशी एक आठवण कुठल्या तरी तुमच्या टीचरची, असं मला सांगाल का? माझ्या एका शिक्षकांनी मला जेला येण्यापूर्वी सांगितलेलं की जे या कॉलेजमध्ये ॲडमिशन घे, कारण तू जेच्या आवारात पाऊल टाकलं की तू अर्धा कलाकार होतोस आणि बाकीचं कलाकार तुला म्हणजे जे मध्ये तू घडून पुढे जाऊ शकशील पुढे. आणि खरं मला विचारलं तर मला असं वाटतं की जेमध्ये आपल्याला एक जगण्याचा दृष्टिकोन मिळतो. नुसतंच चित्र काढणं नसून एक सामाजिक लाईफ कसं जगायचं, अशा बऱ्याच गोष्टी शिक्षकांनी आम्हाला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आमचे डोळे उघडलेत. आणि ते तेव्हा लक्षात आलं नाही, पण आता पासआउट झाल्यानंतर इतक्या वर्षांनी त्या गोष्टी अजून लक्षात येतात की त्यांनी सांगितलेले जे छोटे पॉईंट्स होते किंवा आयडियाज होत्या त्या आम्हाला आमच्या लाईफमध्ये कशा इम्प्लिमेंट करता येतात, आता त्या खूपच उपयोगी पडतात. पण मला सांगा, असं कधी झालंय का की टीचर एक विशिष्ट पद्धतीने सांगत असतो आपल्याशी किंवा बोलत असतात किंवा आपण कधी एक्सपेक्ट नाही करत टीचर आउट ऑफ द वे जाऊन आपल्याला हेल्प करणं वगैरे, पण असा कधी किस्सा तुमच्याबरोबर एखादा घडला आहे का की मी टीचरकडून माझ्या हे कधी एक्सपेक्ट नव्हतं केलं? अशी एकदा घटना घडलेली आहे. आता मी कोणाचं नाव घेत नाही, पण एक सुंदर घटना आहे. आम्ही सेकंड इयरमध्ये असताना आमचं सबमिशन जे असतं, म्हणजे इट्स लाईक सेकंड इयर इज लाईक बोर्ड एक्झाम्स आणि दॅट सबमिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून जनरली काय व्हायचं की त्या सबमिशनसाठी सगळे जास्त मेहनत करतात. तर असंच सबमिशन फायनल करण्यासाठी आम्ही हॉस्टेलमध्ये गेलो होतो आणि हॉस्टेलमध्ये आम्ही सबमिशन केलं. आणि माझा एक मित्र होता जो आउट ऑफ द कंट्री स्टुडंट होता, ही वॉज अ फॉरेन स्टुडंट. आणि तोही ते हे करत होता, असाइनमेंट्स म्हणजे माझ्या असाइनमेंट्स करायला मला मदत करत होता. तर मिलजुल के असाइनमेंट्स. तर तशा असाइनमेंट्स करून आम्ही फायनली आलो. मी त्याला विचारलं तुझ्या असाइनमेंट्स कुठे आहेत? तर त्याने मला काय सांगितलं नाही असाइनमेंट्स कुठे आहेत. तर म्हटलं आहेत म्हणे, माझ्या असाइनमेंट्स आहेत माझ्याकडे, काय काळजी करू नको, तुझ्या असाइनमेंट्स मी करतो, मदत करतो, आपण जाऊया. आम्ही असे सबमिशनसाठी लाईनमध्ये उभे होतो आणि लाईनमध्ये उभे असताना माझं सबमिशन झालं, मी दिलं. आता मी ह्याच्यासाठी थांबलो, असं बाजूला सरांच्या बाजूला उभा राहिलो. तर सरांनी विचारलं त्याला, कधी केलं तू असाइनमेंट्स? त्याने दिल्या त्या असाइनमेंट्स. कधी केल्या? म्हणतो आत्ताच 2-3 दिवस मी करत होतो आणि फायनल केल्या म्हणे. म्हणतो हो का, खरंच का? तर म्हणे हो खरंच. म्हणतो अरे पण ही जे मॉडेल आहे ती मॉडेल मरून 4 वर्ष झाली. तर
त्यामुळे मी हसायला लागलो, मी तिकडे पडलोच हसता हसता. आणि मी म्हटलं आता हा गेला, म्हणजे हा फेलच झाला म्हटल्यावरती त्यांनी तोंडाकडे बघितलं तर तोंड एकदम रडकुंड झालं होतं. म्हणजे अच्छा ठीक आहे, चल तुला मी 4 मार्क्स देतो आणि पास करून टाकतो. ते अशा घटना भरपूर घडतात की त्या स्टुडंटकडे बघतो, स्टुडंटचं पोटेन्शियल असतं. त्याने मला मदत केली, त्यांना सुद्धा माहिती आहे की आम्ही सगळे एकमेकाला मदत करून असाइनमेंट्स करतो. आता काय असतं की बऱ्याच असाइनमेंटमध्ये डिफरंट स्किल्स असतात, तर त्या डिफरंट स्किल्स एव्हरीबडी कॉन्ट्रीब्युट्स इनटू. स्टुडंट टीचर कनेक्शन हे खूप स्ट्रॉंग होतं तुमच्या याला, पण आता पण ते कनेक्शन स्ट्रॉंग आहे का मी ते विचारणार आहे. कारण का याच बॅचमधले काही जण आता 2 जण आता टीचर आहेत, फॅकल्टी म्हणून इथे काम करतात. मला सांगा काय वेगळं वाटतं जेव्हा तुम्ही स्वतः टीचर बनायचं ठरवलं, त्यावेळेला टीचर्सबद्दल काय नोशन होतं आणि आता काय वाटतं स्वतः टीचर असताना? मला असं वाटतं की आमच्याकडे जी जेजेची एक परंपरा आहे, म्हणजे मला जे सर होते त्यांच्याबरोबर आज मी बसतो आणि त्यांना जे मॅडम होत्या किंवा त्यांना जे सर होते ते सगळे आमच्या आजूबाजूला असतात आम्हाला गाईड करायला. सगळे आवडते सर आणि मॅडम होते. आणि आजपर्यंत मला असं वाटतं की मी पण तेच त्यांचं व्रत जे आहे ते अंगीकारून आज वर्गामध्ये शिकवतो. बऱ्याच वेळेला मी वर्गात मुलांना वेगवेगळ्या तऱ्हेने, कारण आमच्याकडे येणारी मुलं जी असतात ती सगळी वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून येतात. काही मुलं असतात ती व्हर्नॅक्युलर मीडियममधून आलेली असतात, गावातून आलेली असतात, काही मुलं शहरी भागातली असतात. या कॉलेजमध्ये गव्हर्नमेंटचं कॉलेज असल्यामुळे अशा वेगवेगळ्या स्तरातनं मुलं येतात आणि त्यांच्याकडे वेगवेगळे कलागुण असतात अंगीकृत. तर त्या कलागुणांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना जास्ती जेवढं फ्रीडम देता येईल, आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हा एक कलेतला महत्त्वाचा भाग आहे जो. बीइंग अ स्टुडंट तुम्ही आता टीचर असताना काय असे बदल केले आहेत की यू थॉट की नाही ॲज अ टीचर मी जे एक्सपेक्ट करायचं ॲज अ स्टुडंट माझ्या टीचरकडून ते मी आता माझ्या स्टुडंट्स आहे, असा एखादी काय गोष्ट चेंज केली? अशी मला असं वाटतं की मी ज्या वेळेला शिकत होतो त्यावेळेला आमच्या वेळेला जे शिक्षक होते ते शिक्षक आमच्या वेळेला स्टाफ रूममध्ये बसलेले असायचे आणि आम्ही वर्गात असाइनमेंट करत असायचो. आणि त्या मुलांना स्टाफला शोधत जायला लागायचं की स्टाफ एवढा इम्पॉर्टंट असायचा की आपण केलेलं काम त्याला दाखवून त्याच्याकडनं क्रिटिसिजन घेणं हा एक भाग त्याच्या वेळेला महत्त्वाचा होता. आत्ताच्या वेळेला कसं असतं की आम्ही वर्गात कायम अवेलेबल असतो मुलांसाठी आत्ताच्या सिच्युएशनमध्ये, पण आम्ही मुलांना शक्यतोवरती बाहेर ज्या काही एक्सपोजर्स आहेत, म्हणजे उदाहरणार्थ कविता आहे, नाटक आहे, चित्रकला आहे, याच्याबरोबर जी वेगवेगळी कलेची अंग आहेत किंवा इश्यू आहेत, ही आज मल्टीमीडिया खूप एक्सप्लोअर झाल्यामुळे मार्केटमध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो, जो आमच्या वेळेला आम्ही हाताने काम करत असतो. आज कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी एवढी वाढली आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याचा आधार घेऊन मुलांना शिकवायला लागतं. ओके, वाव. म्हणजे आज टीचर्स डेच्या निमित्ताने ही खूप मस्त गोष्ट आहे की आता टीचर म्हणजे जे आधी स्टुडंट्स होते ते आता टीचर्स बनल्यावर टीचर्सचे जे नोशन्स आहेत ते कुठेतरी बदलण्याचा प्रयत्न करतायत. बरोबर आहे प्रियांका. काही मुलं आहेत जी ओढीने पुन्हा एकदा आलेत, तर काही जण आता त्याच आर्ट स्कूलमध्ये टीचर झालेले आहेत, यांच्याशी अशाच गप्पा मारायच्या आहेत. इतर काही बातम्या बघणार आहोत, पण वेळ झाली का ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत.